पुणे में बीजेपी की ओर से केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोल की मौजूदगी में जीएसटी जनसंवाद कार्यक्रम आयोजित किया गया। जीएसटी दरों में कटौती के बाद शगुन चौक पर कार्यकर्ताओं ने हाथों में धन्यवाद मोदी सरकार, जीएसटी हुआ कम जैसे पोस्टर लेकर केंद्र सरकार का आभार व्यक्त किया। इस दौरान लक्ष्मी रोड के व्यापारियों को पत्रक भी बांटे गए। जीएसटी कटौती पर मोदी सरकार को धन्यवाद देते हुए मोहोल ने अपनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त की। राज्यामध्ये जो पूर आहे, परिस्थिती आहे, आमचे मुख्यमंत्री स्वतः जातीने तिथे गेलेले आहेत, सगळे जण गेलेले आहेत। हा कुठल्याही प्रकारचा उत्सव नाही। आज आपल्या देशातील सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य नागरिकाला, शेतकऱ्याला, कामगाराला जो काही दिलासा मिळाला जीएसटीच्या रिफॉर्म नंतर, त्या संदर्भात फक्त व्यापाऱ्यांशी, नागरिकांशी बाजारपेठेमध्ये संवाद साधण्यासाठी धन्यवाद मोदीजी हा कार्यक्रम आज आम्ही सगळे घेऊन आलोय। आणि मला असं वाटतं की ह्याच्यात कुठलंही गैर काही नाही। कुठलाही उत्सव तुम्हाला दिसतोय का? इथं काय गुलाले, इथं काय ढोलताश आहे, उत्सव नाही, हे एक अभियान आहे। त्यामुळे मला वाटतं पहिले ही दुरुस्ती करू। दुसरं बघा, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 2014 नंतर एक क्रांतिकारी निर्णय घ्यायला जी सुरुवात केली या देशाची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी, म्हणून त्यात पहिला निर्णय जो झाला 2014 पूर्वी आपल्याला माहिती आहे देशामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते। सर्वसामान्य माणसाला ते खूप अवघड होतं आणि लोक इतकी वैतागलेली होती या सगळ्याला। माननीय मोदीजींनी निर्णय घेतला आणि ताबडतोब 2014 साली वन नेशन वन टॅक्स हा निर्णय झाला। त्यानंतर आजही आपण पाहिलं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 12 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त केलं गेलं। जीएसटीच्या माध्यमातून आज आपण जर पाहिलं तर जी सुधारणा आणल्या गेली त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरचे बदल केले। या देशात आज आमचे सणाचे, उत्सवाचे दिवस सुरू होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर एक भेट केंद्र सरकारची माननीय मोदीजींनी निर्णय जो घेतला त्या माध्यमातून लोकांना मिळते। आज आपल्या दैनंदिन एकच उदाहरण सांगतो, आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर 99% वस्तू आता अशा आल्या त्या जीएसटीच्या सुधारणामुळे, ज्याच्यात फक्त 18% वरून आता ते 5% वरती जीएसटी आला।